ओ मालक. हा त्या आजोबा अजून पण थांबलेत बघा. आजोबा बघताय ना दुकानातली गर्दी. हो आतमध्ये 3 बाहेर 2 एवढी गर्दी सोडून कामगाराला कसं पाठवायचं तुमच्या बरोबर सांगा बरं पटकन. हे बघा एक काम करा, तुमच्या नातवाला इकडे घेऊन या. तुमचा अजिबात वेळ घेत नाही मी. आल्याबरोबर खुर्चीत बसवतो मग तर झालं. नाही आमचा नातू जरा भित्र आहे. सगळ्यांच्या देखत केस कापायला त्याला भीती वाटते. कामगाराला घेऊन जातो ना, लगेच मोकळं करतो. अहो हेच सांगून तुम्ही गेल्या अर्धा तास इथे थांबला. नाही मी अजून अहो म्हाताऱ्या माणसाला ताटकं ठेवणं बरं दिसतं काही सांगा बरं. नाही हो लगेच मोकळं करतो. एक गण्या हा झारे यांच्या बरोबर थँक्यू. हा येतोय तो. बिल्डिंग जुनी वाटते. हो लोक कमी झाले. हा काय शेजारचा फ्लॅट पण आता भाड्यानंच द्यायचा आहे. हो आजोबा कुलूप लावून आलोय. होय. आणि काय हो तुमचा नातू आणि तुम्ही दोघंच आहात का घरात? हो ये ना आते सांगतो. ये दरवाजा लावून घे. बस बस. अहो नको नको. अरे बस तुम्ही रे. नातूलाच घेऊन मी डायरेक्ट कटिंगलाच हो बसतो. हो आणतो बस. वा बाबू, मी काकांना घेऊन आलोय केस कापायला. मी त्यांच्याशी बोलून येतो. हा थँक्यू. अरे तुला पाणी द्यायचं राहिलं बघ. हा हो पाणी बिणी कशाला. बोलवा तुमच्या नातूला, कटिंग करूयात. मला परत दुकानात पण जायचंय. होय. अरे नातू नाही, मुलगा आहे, त्याचे केस कापायचे. तुमचा मुलगा? हो. हा पण तो तर मोठा असेल की. अरे हो. मग तो कशाला घाबरतोय? बस ना बस. उगा काय पण सांगू नका, मला जायचंय हो परत नाही, दुकानात. बस मी सांगतो तुला. बस बस 2 मिनिटं बस प्लीज बस. क्षमा कर मला, तुला फसवून आणलं मी इथे. मुलगा आहे माझा. नाही मुलगा वयाने मोठा आहे, 55 वर्षाचा आहे. केस पिकलेत त्याचे, पण मनाने अगदी 10-12 वर्षाचा आहे. त्याचं त्याला काही समजत नाही. सगळं करावं लागतं, म्हणजे भरवावा लागतो घास, शर्टाची बटणं लावावी लागतात, नाक पुसावं लागतं, भांग विंचरावा लागतो, आणि पोह्यातले मिरच्या काढाव्या लागतात. ही होती ना तेव्हा ती आणि मी मिळून त्याचं सगळं करायचो. ती असताना त्याचं मन कशात तरी गुंतून ठेवायची आणि मग मी त्याचे केस कापायचो. आता मला एकट्याला जमत नाही. ती गेली, माझे हात थरथरायला लागते. अरे आता स्वतःच्या मुलाबरोबरच दिवस काढणं कठीण झालंय. दोन महिन्यापूर्वी ती गेली. अजून काही दिवसांनी मी जाणार. मग माझ्या या वाढलेल्या मुलाचं, केस पिकलेल्या मुलाचं, मनाने लहान असलेल्या मुलाचं पुढे काय होणार त्याची त्याची काळजी वाटते, म्हणून तुला फसवून आणलं इथे. ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी किंवा IDD यांचा सामना करणारी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला सर्वार्थाने समजून घेणारी कम्युनिटी स्वनिकेतन. या व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबाला निश्चिंतपणे सन्मानाने जगता यावं यासाठी आवश्यक ते सारं काही. परांजपे स्कीम्स निर्मित स्वनिकेतन फक्त घर नाही तर एक सुसज्ज संवेदनशील गृहप्रकल्प.